संत एकनाथांच्या महाराष्ट्रात एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दार नाथ जन्माला आला. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. मशीद शब्द नितेशनं वापरायला नको होता. नारायण राणेंचं वक्तव्य. तर देशविरोधी कारवाया कराल तर मारू असं नितेश राणेंना म्हणायचं होतं. राणेंचं स्पष्टीकरण. आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू. नाना पटोलेंचं आश्वासन. हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला. सरकारांना जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो. शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन. गेलेली सत्ता परत खेचून आणणार ठाकरेंचा निर्धार. जुन्या पेन्शन इतकीच नवीन पेन्शन देणार. मंत्री केसरकरांच्या आश्वासनानंतर शिर्डीतील कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा गोंधळ. जुनी पेन्शन योजना ठेवण्याची मागणी. तर शिष्टमंडळ घेऊन या, चर्चा करू. केसरकरांची ग्वाही. ज्यांना मी कुटुंबातलं मानलं त्यांनीच माझ्याशी गद्दारी केली. मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाही. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. नवीन समिती स्थापन करण्याच्या सूचना. जालन्यातील परतूरमध्ये जुन्या वादातून घरावर गोळीबार. गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गोळीबाराच्या घटनेमुळे परतूर शहरात खळबळ. लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजता बंद होणार. उद्या रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार. विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय. ऐन दसरा दिवाळीमध्ये तेलाला महागाईची फोडणी बसणार. आयात शुल्क वाढवल्यानंतर खाद्यतेलाचे दर लिटर मागे 10 ते 20 रुपयांनी वाढणार.